नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषयाची कविता क्रमांक 2 संतवाणी ही कविता पाहणार आहोत. भेटी लागी जीवा ही संत तुकारामांची कविता आहे. या कवितेमध्ये त्यांनी अनेक उदाहरणातून दृष्टांत दिलेला आहे विठ्ठल भेटीचा. विठ्ठल दर्शनाची त्यांना तीव्र ओढ लागलेली आहे. तर आपण कवितेला सुरुवात करूया. भेटी लागी जीवा लागेल असे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. या कवितेच्या ओळीचा भावार्थ असा आहे. संत तुकाराम महाराजांना विठ्ठल माऊलीची तीव्र ओढ लागलेली आहे. त्यामुळे ते म्हणतात की हे विठ्ठल माऊली, माझ्या मनाला तुझ्या दर्शनाची ओढ लागलेली आहे. त्यासाठी मी तुझी रात्रंदिवस वाट पाहत आहे, असे ते आळवणी करत आहे, विनंती करत आहे. दुसरी ओळ. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. चकोर पक्षाला पौर्णिमेच्या चंद्रातून पाझरणारे जे चांदणे हे जीवन वाटते. म्हणजे चांदेने सेवून तो जगत असतो. त्या चकोर पक्षाच्या उतावीळ मनाप्रमाणे त्यांचे मन झाले आहे. ते त्यांची तशी वाट पाहत आहेत. चकोराला फक्त चांदण्यांची आस असते. तो चंद्रप्रकाश सेवून जगत असतो. चंद्रकिरण हेच त्यांचे जीवन असते. चकोराला जशी चंद्रकिरणाची ओढ लागलेली असते, त्यासाठी ते तळमळत असतात. चकोराला जसे चांदणे हे एकमेव गोष्ट हवी आहे, त्या चकोर पक्षाचा जो उतावीळपणा आहे, त्यांच्या मनाप्रमाणे माझे मन काय होत आहे, त्या पक्षाप्रमाणे तुझी वाट पाहत आहे. काल्पनिक हा चकोर पक्षी काल्पनिक आहे, अस्तित्वात चकोर पक्षी नाही. याची फक्त या कवितेमध्ये काय केली आहे, कल्पना केलेली आहे. तिसऱ्या ओळीचा भावार्थ पहा. पहिले कवितेच्या ओळी पाहू. दिवाळीच्या मुळा लेखी आसावली, पाहतसे वाटोली पंढरीची. याचा भावार्थ असा आहे की सासरी नांदायला गेलेली माहेरवाशीण जशी कोणी आपल्याला घ्यायला येईल, यासाठी ती जशी वाट बघत असते, तर दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने माहेराला जायला निघालेली जी आसुसलेली असते, त्याप्रमाणे हे विठ्ठला, तू माझं माहेर आहेस. पंढरी माझं माहेर आहे. पंढरीला येण्यासाठी मी नितांत वाट पाहतो आहे, असे संत तुकाराम महाराज श्री विठ्ठलाला सांगत आहेत. भुकेला विना बाळ अतिशोक करी, वाट पाहेवरी माऊलीची. याचा अर्थ असा आहे की भुकेला जे बाळ आहे, जसं आईकडे हट्ट धरतो, खायला द्यावे म्हणून तिच्याकडं आक्रोश करतो, रडतो, त्याप्रमाणे विठ्ठला, तू माझी आई आहेस, माऊली आहेस, व मी तुझे एक बाळ आहे, लेकरू आहे. तर विठ्ठल रूपी मातेची मी मनापासून वाट पाहत आहे, असे संत तुकाराम महाराज या ओळीमध्ये सांगतात. शेवटच्या ओळीमध्ये सांगतात, तुका म्हणे मज लागिलेसे भूक, दाऊनी श्रीमुख दावी देवा. संत तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला, तुझ्या भेटीची मला जी भूक लागलेली आहे, आता तू धावत ये आणि तुझं जे श्रीमुख आहे ते मला दाखव. तुझ्या दर्शनाची मला आस लागलीये, ओढ लागलीये की तुझं दर्शन कधी घेतं आणि माझं मन कधी शांत होतं, असं त्यांनी या कवितेच्या ओळीमध्ये सांगितले आहे. ही संतवाणी तुम्हाला आज समजलीच असेल. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितले याचा भावार्थ. धन्यवाद.